नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बुकसार मराठीमध्ये, जिथे आम्ही आणतो प्रेरणादायी कथा आणि जीवन बदलणाऱ्या पुस्तकांचा सारांश मराठीमध्ये. मित्रांनो, यश सगळ्यांनाच पाहिजे असतं, मग ते करिअर, रिलेशनशिप किंवा सेल्फ ग्रोथमध्ये असो. पण खरं यश जे तुमच्या अंतर्मनाला सुख देऊ शकतं ते बाहेरच्या जगातून नाही, तर ते सुरू होतं तुमच्या आतून. इमॅजिन करा, तुमच्या हातात एक असा नकाशा आहे जो फक्त काय करायचं हे नाही सांगत, तर विचार कसा करायचा, निर्णय कसा घ्यायचा आणि यश कसं मिळवायचं ते सांगतं. याच गोष्टी सांगितलेल्या आहे आपल्या आजच्या पुस्तकामध्ये, जे आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, ज्याचे ऑथर आहेत स्टीफन कोव्ही. हे पुस्तक तुम्हाला कुठलंही शॉर्टकट सांगत नाही, तर अशा सवयी शिकवतं ज्या खूप डीप आहेत, ज्या व्यक्तीच्या कॅरेक्टरला टच करतात. या सवयी तुमच्या थिंकिंगला बदलवतात. थिंकिंग बदलल्यामुळे ॲक्शन बदलतात आणि ॲक्शन बदलल्यामुळे रिझल्ट बदलतात. आणि जर तुम्हालाही पाहिजे असेल क्लॅरिटी, कॉन्फिडन्स आणि एक असा माइंडसेट जो कुठलीही परिस्थिती हाताळू शकतो, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण आज आपण जाणणार आहोत 7 अशा पॉवरफुल सवयी ज्या फक्त तुम्हाला इफेक्टिव्ह नाही तर बेटर ह्युमन बनवतील. हॅबिट 1, बी प्रोॲक्टिव्ह. तुम्हाला आयुष्यात 2 प्रकारचे लोक भेटतात. एक जे म्हणतात माझं काही होत नाही, परिस्थितीच अशी आहे, आणि दुसरे जे म्हणतात परिस्थिती काहीही असली तरी मी माझं करणारच. पहिल्या प्रकारचे लोक संपूर्ण आयुष्य परिस्थिती, लोक, वेळ, नशीब यांना दोष देण्यात घालवतात, आणि दुसरे ते परिस्थिती बदलत नाहीत, स्वतःची प्रतिक्रिया बदलतात आणि त्यामुळेच त्यांचं आयुष्य बदलतं. हीच आहे हॅबिट 1, बी प्रोॲक्टिव्ह. कल्पना करा, तुम्ही सकाळी उठलात, तयार झालात, ऑफिससाठी निघालात. रस्त्यात एक माणूस तुमच्यावर ओरडतो, वाहतुकीत एखाद्याने कट मारला, ऑफिसमध्ये बॉस नाराज, घरी यायच्या वेळेला एखादी वाईट बातमी मिळाली. साधा दिवसही तुम्हाला राग, नाराजी, चिडचिड, चिंता या 4 गोष्टी देऊन जातो. तुम्ही विचार करता हा सगळा त्रास माझ्यामुळे नाही तर परिस्थितीच चुकीची होती. पण प्रोॲक्टिव्ह व्यक्ती जेव्हा अशा परिस्थितीत येतो तेव्हा तो स्वतःला थांबवतो आणि विचारतो, इथे काय नियंत्रणात नव्हतं आणि काय माझ्या हातात आहे. रस्त्यावरचा माणूस तुमच्या हातात नाही, बॉसची भावना तुमच्या हातात नाही, जगात होत असलेले बदल तुमच्या हातात नाही, पण तुमची प्रतिक्रिया ती 100% तुमच्या हातात असते. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, कुठल्याही परिस्थितीत तुमच्या आणि त्या परिस्थितीमध्ये एक छोटी जागा असते, ज्या जागेचं नाव रिस्पॉन्स स्पेस असं आहे. ही जागा तुम्ही भरता रागाने की शांततेने, उतावीळपणाने की विचाराने, अपयशाने की प्रयत्नाने. या एका जागेत पूर्ण आयुष्याचं भविष्य दडलं आहे, आणि हे जाणणंच म्हणजे प्रोॲक्टिव्ह बनणं आहे. हॅबिट 2, बिगिन विथ द एंड इन माइंड. आपल्या आयुष्याचं अंतिम चित्र आधी मनात तयार करा आणि मग त्या चित्रासाठी रोज छोटे छोटे स्ट्रोक किंवा छोटे छोटे ॲक्शन्स घ्या. हे पुस्तक नाही, ही तुमच्या आयुष्याची ब्लूप्रिंट आहे. कल्पना करा, तुमच्या हातात एक रिकामी फ्रेम आहे, म्हणजेच तुमचं आयुष्य. ती फ्रेम तुम्ही विविध गोष्टींनी भरणार आहात, जसं की पैसे, लोक, आनंद, स्वप्न, विचार आणि परिस्थिती. एक दिवस तुम्ही त्या फ्रेमकडे पाहिलंत आणि तुम्हाला काय म्हणायला जास्त आवडेल, अरे हेच माझं जीवन, किंवा वाह मी माझं स्वतःचं भविष्य घडवलंय. हॅबिट 2 त्या फ्रेमचं भविष्य आधी दाखवते. कल्पना करा, तुम्ही तुमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी उभ्या आहात. विचार करायला थोडं कठीण आहे, पण तरी देखील एकदा प्रयत्न करूयात. भीती नाही, वेदना नाही, फक्त शांतता आणि सत्य. शेजारी तुमचं कुटुंब, तुमची मित्रमंडळी आणि तुमचं नाव, आणि तुम्ही स्वतःला विचारतायत, मी खरंच ते आयुष्य जगलो का जे मला जगायचं होतं. या प्रश्नाचं उत्तर आजची कृती ठरवणार आहे. जर तुम्हाला त्यात शेवटी एक अभिमानास्पद चित्र हवं असेल तर आजच सुरुवात त्यानुसार करायला हवी. हेच हॅबिट 2 आहे, म्हणजेच शेवटचं चित्र आधी तयार करा आणि मग रोजचा दिवस त्या चित्राला आकार द्या. हॅबिट 3, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट.
महत्त्वाचं आधी करा, बाकीचं नंतर करा. तुम्ही एखादी नवीन काम सुरू करताना म्हणता, पुढे कधीतरी मी सुरुवात करेन, थोडा वेळ मिळाला की मी करेन, जीवन सेट झालं की सुरू करेन. पण सत्य काय आहे माहिती आहे? वेळ कधीच मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. हॅबिट 3 म्हणजे कार्यसूची नाही, नोट्स नाही किंवा टाईम मॅनेजमेंट पण नाही. हे आहे आयुष्यात खरोखर महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देण्याचं कौशल्य. तुम्ही फक्त आयुष्यात सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या, ज्या आहेत हेल्थ, स्किल्स, प्लॅनिंग, मेडिटेशन, पर्सनल टाईम, क्वाईट टाईम, लर्निंग्स, रिलेशनशिप्स, गोल्स, विजन्स, लॉंग टर्म ग्रोथ. या गोष्टींना वेळ देणारे लोक आयुष्यात खूप मोठं साध्य करतात. वेळ सगळ्यांकडे सारखाच असतो, फरक असतो तुम्ही त्याचा वापर कसा करता. जो माणूस आयुष्यात मोठं साध्य करतो तो गिफ्टेड नसतो, तो प्रायोरिटाईज असतो. आजपासून तुम्ही धावणार नाही, तुम्ही प्रतिक्रिया देणार नाही, तुम्ही निवड करणार तुमच्या दिवसाची, लक्ष्याची आणि तुमच्या आयुष्याची. हीच आहे हॅबिट 3, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. हॅबिट 4, थिंक विन विन. इतरांना हरवून तुम्ही जिंकू शकत नाही. दोघेही जिंकू असा माइंडसेट ठेवलात तर नाती, काम, बिझनेस आणि जीवन सगळं सोपं आणि स्थिर होतं. थिंक विन विन म्हणजे मी जिंकणारच, पण तुझंही नुकसान नाही, आपण दोघंही जिंकणार. जसं की रोहन आणि अमोल एका प्रोजेक्टवर काम करत होते. दोघांकडेही वेगवेगळ्या कल्पना होत्या. सहसा इथे भांडण झालं असतं, जसं की माझं बरोबर तुझं चूक. पण विन विन माइंडसेट असलेला रोहन म्हणाला, चल तुझी आयडिया 50% आणि माझी आयडिया 50% मिळून एक नवीन आयडिया तयार करू, दोघांचंही चांगलं होईल. त्या दोघांनी मिळून एक नवीन उत्तम प्लॅन बनवला. टीमही खुश झाली, बॉसही खुश आणि कामही जमलं. हेच आहे विन विन माइंडसेट. मी जिंकलो, तू हरलास हे नातं मोडणारी विचारसरणी आहे. तू जिंक, मी हरलो तरी चालेल, पण यामुळे मनात राग जमा होतो. दोघांचेही फायदे शोधा, हा मॅच्युरिटीचा लेवल आहे. जगात सर्वांसाठी जागा आहे. जागरूक सहकार्य म्हणजेच स्थिर यश. विचार करा, या गोष्टीने दोघांचंही भलं कसं होईल. खरी ताकद तीच असते जिथे तुम्ही स्वतः जिंकता आणि इतरांनाही जिंकू देता. हेच आहे हॅबिट 4चं विन विन थिंकिंग. हॅबिट 5, सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. पहिले ऐका, नंतर बोला. बहुतांश लोक संवादासाठी नव्हे तर उत्तर द्यायला ऐकतात, पण प्रभावी लोक आधी समजून घेतात आणि मग स्वतःला समजवतात. स्नेहा आणि तिची आई सतत वाद घालत असतात. स्नेहा म्हणते, आई माझं काहीच समजून घेत नाही. एक दिवस स्नेहाने हॅबिट 5 वापरून पाहिलं. आई बोलत होती आणि ती पहिल्यांदाच शांतपणे खरंच ऐकू लागली. तिला कळलं आई रागावलेली नव्हती, ती काळजीत होती. स्नेहाने शांतपणे म्हणाली, आई मला समजलं, तू टेन्शनमध्ये आहेस, पण एवढं बोलतेस, मला सांग मी काय मदत करू. त्या एका वाक्याने वाद संपला, नातं बदललं आणि आई प्रथमच भांडण थांबवून हसली. कधीकधी लोकांना उत्तर नको असतं, फक्त कोणीतरी मनापासून ऐकावं असं वाटतं. हेच आहे हॅबिट 5. समजून घेण्याचं कौशल्य बोलण्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. एखाद्याचं बोलणं मध्येच तोडणं म्हणजे त्याच्या भावना दुर्लक्षित करणं. त्यांची परिस्थिती त्यांच्या डोळ्यातून पहा, हे विश्वास निर्माण करतं. लोकांना जाणवतं की तुम्ही ट्रूली ऐकताय. पहिलं समजून घ्या, मग समजवण्याचा प्रयत्न करा. हा संवादाचा चांगला क्रम आहे. जेव्हा तुम्ही लोकांना मनापासून ऐकता तेव्हा नाती आणखी मजबूत व्हायला लागतात. हॅबिट 6, सिनर्जाइज. एकट्याने तुम्ही जलद जिंकता, पण मिळून तुम्ही मोठं जिंकता. सिनर्जी म्हणजे तुमची ताकद अधिक तुमच्या मित्राची ताकद बरोबर एक नवीन आणि मोठी ताकद. जेव्हा 2 माणसं, 2 विचार, 2 कौशल्य एकत्र येतात तेव्हा परिणाम 1+1 बरोबर 2 नाही, तर 1+1 बरोबर 11 होतो. फरक स्वीकारा. इतर लोक वेगळे असतात,
म्हणजे ते चुकत नाहीत. वेगळेपणा हा गुण असतो. ताकदी जोडून घ्या. तुमचं बेस्ट प्लस त्याचं बेस्ट म्हणजे अनबीटेबल टीम. इगोला बाजूला ठेवा. कॉन्फ्लिक्टला क्रिएटिव्हिटीमध्ये बदला. टीमवर्कला प्रायोरिटी द्या. हातातलं काम सोपं होतं आणि मोठं काम शक्य होतं. हेच आहे हॅबिट 6चे सिनर्जाइज. हॅबिट 7 शार्पन द सॉ म्हणजे स्वतःला निखारत राहणे. शरीर, मन, भावना आणि आत्मा हे चारही पैलू रोज थोडे ताजेतवाने करा. जसं की राजू रोज सकाळी 20 मिनिटे चालतो, दुपारी 15 मिनिटे वाचन करतो, संध्याकाळी कुटुंबाशी बोलतो आणि आठवड्यातून 5 वेळा ध्यान करतो. छोटे रुटीन्स पण ऊर्जा, लक्ष आणि मूड सगळं सुधारतं. तुम्ही देखील स्वतःला निखारण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करा. जसं की दररोज 20 मिनिटे वॉक करा, ज्याने तुमचं शारीरिक आरोग्य सुधारेल. दररोज थोडं वाचन करा किंवा ऑडिओ बुक्स ऐका, ज्याने मानसिक तणाव कमी होईल. आपल्या प्रिय व्यक्तींशी आणि कुटुंबियांशी संवाद करा, ज्याने तुमची भावनिक बॉन्डिंग अजून वाढेल. आणि दररोज 15 मिनिटे ध्यान करा, ज्याने तुमची आध्यात्मिक प्रगती होईल. स्वतःवर गुंतवणूक करा, बाकी सर्व आपोआप सुधारेल. ब्रेक घ्या, श्वास घ्या, स्वतःला रिसेट करा, कारण नवी ऊर्जा, नवा फोकस आणि नवी दिशा तुमची वाट पाहत आहे. तर मित्रांनो, या 7ही सवयी फक्त वाचायला किंवा ऐकायला नाही आहेत, तर त्या जगायला आहेत. तुमचं आयुष्य तुम्हीच घडवताय. रोजच्या छोट्या निर्णयांनी, छोट्या कृतींनी आणि छोट्या सवयींनी. आजपासून एक वचन घ्या, मी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती तयार करणार, कारण जे लोक स्वतः बदलतात तेच जगालाही बदलू शकतात. तर मित्रांनो, या होत्या आयुष्य बदलणाऱ्या 7 सवयी. तुम्हाला या सवयीपैकी कोणती सवय सर्वात जास्त आवडली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी पुस्तकासोबत. तोपर्यंत ऐकत राहा, शिकत राहा आणि बुक्सार मराठीसोबत वाढत राहा. धन्यवाद.